नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते ती म्हणजे वसुबारस पासून। वसुबारसच्या दिवशी गाय वासराची अतिशय साध्या व सोप्या पण पारंपरिक पद्धतीने पूजा कशी करावी, तुम्हाला जर पूजा मांडणी वगैरे करण्याची हौस असेल तर पूजा मांडणी वगैरे करून पूजा कशी करायची, किंवा आपल्याकडे घर छोटा आहे, पूजा मांडणी वगैरे आपण जास्त खटाटोप जो आहे तो करू नाही शकत, तर पूजा मांडणी न करता पूजा कशी करावी। गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी उपवास सुद्धा केला जातो। हा उपवास कोणी करावा, या उपवासाचे नियम काय आहेत, या उपवासाला काय खावं काय खाऊ नये, कारण हा जो सण आहे तो गाय वासराशी निगडित आहे। त्याच्यामुळे काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीयेत। आणि हा जो उपवास आहे तो कधी सोडावा, दुसऱ्या दिवशी सोडावा का याच दिवशी सोडावा, आणि सर्वात महत्त्वाचं गाय वासराची जी पूजा आहे ती कोणत्या वेळेमध्ये करावी, मुहूर्त काय आहे, आणि दिवाळीचा जो पहिला दिवा असतो तो कोणत्या वेळेमध्ये लावावा। पहिल्यांदा दिवाळीचे दिवे लावताना पहिले 5 दिवे कुठे लावावेत, त्याचबरोबर अजून बरीचशी माहिती, या दिवशी काय नैवेद्य दाखवला जातो, उपवास सोडताना काय पदार्थ खाल्ले जातात, अगदी म्हणजे सगळं गोवत्स द्वादशी बद्दल, वसुबारस बद्दल सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी। अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीसच वसुबारस हा सण साजरा केला जातो। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते। या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते। भरपूर कृषी उत्पादक व्हावेत, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा जी आहे ती केली जाते। आता बरेच जण काय करतात की वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा सकाळीच करून घेतात, आणि सकाळी एकदा गाय वासराची पूजा केली म्हणजे की हा सण झाला, पहिला दिवस दिवाळीचा झाला, या दिवशी काहीच करायचं नाही असं करतात। पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्राप्ती हवी असेल, माता लक्ष्मीची या दिवाळीमध्ये आपल्यावर कृपा व्हावी वाटत असेल, तर या गोवत्स द्वादशी पासून विधिवत दिवाळीचे जे सणवार आहेत, दिवाळीचे जे 5 दिवस सोडून हा जो गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे हा सुद्धा तितक्याच उत्साहाने आपल्याला साजरा करायचा आहे। गोवत्स द्वादशीच्या दिवशी घरातील सर्व मंडळींनी सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्य उदयापूर्वी उठायचं आहे, कारण दिवाळीमध्ये आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी, म्हणजे सकारात्मकता आपल्या घरामध्ये यावी, यासाठी आपण हा सर्व खटाटोप करत असतो। आता लक्ष्मी म्हणजे पैसाच का, असं अजिबात नाही। लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरातला आनंद, लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुटुंबातलं सुख, लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जी मंडळी आहेत ती एकमेकांबद्दल जी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम व्यक्त करतात ते म्हणजे लक्ष्मी। लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुटुंबियांचं तुमचं उत्तम आरोग्य, लक्ष्मी म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळणं, लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत होणं, लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये पाहुणे रावळे मित्रमंडळी असतील, शेजारी पाजारी असतील, तुमच्या लहान मुलांचे मित्र असतील ते घरामध्ये येणं आणि घरातील गोकुळ होणं, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असणं, अशा बऱ्याच गोष्टी असणं म्हणजे खऱ्या अर्थानं माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे हे असतं। पण आपल्याला काय वाटतं की लक्ष्मी म्हणजे पैसा, नाही। मग तुम्ही या दिवशीपासूनच सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुमचा फ्लॅट असू द्या किंवा तुमचं बैठक घर असू द्या, दारासमोर झाडू मारायचा आहे, सडा टाकायचा आहे। आता इथे प्रश्न येतो की आम्ही फ्लॅट मध्ये राहतो, मग फ्लॅट समोर कसा सडा टाकायचा, सगळं ओलं ओलं होऊन जातं, असं जमत नाही। तर बघा, करायचं म्हटलं की मार्ग सापडतो। मग काय करू शकतो, एका स्प्रे बॉटल मध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी तुम्ही स्प्रिंकल करू शकता। हळदीचं पाणी स्प्रिंकल केल्यामुळे नकारात्मकता जी असते ती दूर राहते आणि सकारात्मकता म्हणजे माता लक्ष्मी फक्त आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते। त्याच्यामुळे दिवाळीच्या संपूर्ण दिवसांमध्ये हे असं हळदीचं पाणी टाकलेला तुमचं बैठक घर असेल तर जे आपण बकेटमध्ये पाणी घेतो सडा टाकण्यासाठी त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि फ्लॅटच्या समोर असं स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा आणि हे फक्त पाणी समोर स्प्रे करायचं आहे दाराच्या समोर। त्यानंतर दिवाळीच्या या दिवसांमध्ये दरवाजा समोर
घरासमोर छोटी का होईना दररोज रांगोळी काढा. भलेही एक फूल काढा, एक स्वास्तिक काढा, एक कमळ काढा, काहीही काढा, पण रांगोळी करा. या गोवत्स द्वादशीच्या दिवशीच आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्या. दारावर कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढून घ्या. त्याचबरोबर दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा अशोकाच्या पानांचं लावलं तरी सुद्धा चालेल. जुनं जे तोरण आहे, झेंडूचे वाळलेले फुलं वगैरे आहेत, ते सगळे काढून घ्या. कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी येणार आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येणार आहे. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जर सुशोभित नसेल तर अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. मग आपल्यालाच ठरवायचं आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आमंत्रण द्यायचं आहे, लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे की अलक्ष्मीला करायचं आहे. या पद्धतीने सकाळची जी ही कामं आहेत या दिवसापासूनच आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे सकाळी गायीची पूजा, गाई वासराची पूजा केली जात असेल तर तुम्ही करू शकता, काहीही चुकीचं नाही. पण खऱ्या अर्थाने गोवत्स द्वादशीच्या दिवशी, वसुबारसच्या दिवशी गाय वासराची जी पूजा आहे ती संध्याकाळी केली जाते. संध्याकाळी जर तुम्हाला जर कुठे गाय वगैरे मिळाली किंवा तुमचा घरचा गायीचा गोठा वगैरे असेल, घरच्या गायी असतील, तर जी खरीखुरी गाय आणि तिचं वासरू आहे तर त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आहे, हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि वासरांना ओवाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी गाय वासराला गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. पण आता आजकाल आपल्याकडे काही गायी नाहीयेत, मग आपण कसं करायचं, तर आपण गाय वासराची मूर्ती असते तर त्या मूर्तीची पूजा करायची आहे. आता पूजा मांडणी करून कशी करायची ती बघूया आणि मग नंतर मी तुम्हाला पूजा मांडणी न करता कशी करायची ती सांगते. पूजा मांडणी करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावर वस्त्र अंथरायचं, सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. कारण कोणतीही पूजा व्रतवैकल्य आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे दिवा आवर्जून लावून घ्यायचा. धूपबत्ती लावायची, आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं, आपल्या कपाळावर गंध लावायचं आणि जी काही आपल्याकडे गाय वासराची मूर्ती असेल ती त्यावर ठेवायची आहे. विधिवत त्या गाय वासराच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं, कोरडी करून घ्यायची, हळद कुंकू फूल धूप दीप सगळं लावून घ्यायचं आणि सकाळी जर आपण पूजा करत असाल तर एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा, कोणत्याही फळाचा किंवा गोडाचा साखरेचा वगैरे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि संध्याकाळी जेव्हा गाय वासराची खऱ्या अर्थाने पूजा केली जाते त्यावेळेत मग तुम्ही जो गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो तो तुम्ही संध्याकाळी दाखवू शकता. पण परंपरागत पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे सकाळीच या गोष्टी केल्या जात असतील तर तुम्ही ते सकाळीच करावं. मी सांगते ते बरोबर आणि तुम्ही करताय ते चुकीचं असं अजिबात नाही. आपल्या प्रत्येकाने, तुम्ही असू द्यात किंवा मी असू देत, आपल्या प्रत्येकाने आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच सणवार साजरे करण्यासाठी पहिलं प्राधान्य द्यावं. त्याच्यामुळे आणि तुमच्याकडे जर संध्याकाळी पूजा करत असतील तर मग संध्याकाळीच या पद्धतीने पूजा करायची आणि भाजी भाकरीचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे. आता तुम्हाला जर पूजा मांडणी करायची नसेल, काहीही कारण असेल, जागेअभावी असेल किंवा लहान मुलं असतील ठेवत नसतील वगैरे, तर अगदी देवघराच्या समोर तिथे एक वस्त्र अंथरायचं, त्यावर गाय वासराची तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि तिथे पूजा करू शकता. बाकी वस्त्र नसेल अंथरायचं तर एक प्लेट ठेवू शकता, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाका, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करा, त्याच्यावर ही मूर्ती ठेवा आणि तिथे पूजा नैवेद्य वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालतील, काही हरकत नाही. आता प्रश्न येतो की तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर काय करायचं. मग अशा वेळेस तुम्ही देवघराच्या समोर एखाद्या पाटावर किंवा फरशीवर वगैरे तुम्ही घेऊ शकता काहीतरी आणि त्याच्यावर गोपद्म काढू शकता आणि त्या गोपद्मांची गोपद्म म्हणजे काय की गायीचे पाय, तर गोपद्म रांगोळीचे साचे सुद्धा आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळून जातात. तर ते गोपद्म तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही हाताने पण काढू शकता. आता मला तर बघा काढायची सवय आहे, अगदी मी लहानपणापासून हे बघत आलेली आहे आणि मी सुद्धा काढते, त्याच्यामुळे हाताने काढायला सुद्धा गोपद्म खूप सोपे आहेत, तुम्ही YouTube वरती बघू शकता. तर गोपद्म काढायचे आणि त्याला हळद कुंकू अर्पण करून काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. माझ्याकडे मूर्ती नाहीये तर चला गायीचे जे गोपद्म आहेत त्यांची तरी पूजा म्हणून व्यवस्थित त्यांची पूजा करून घ्यायची आणि त्या गोपद्माच्या समोरच आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता की तुम्ही मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉप वगैरे असेल तर त्याच्यावर गाय वासराचा जो फोटो असतो तो काढू शकता, त्याची प्रिंट काढून आणू शकता आणि
ते ठेवून त्याची पूजा करू शकता। हेही शक्य नसेल तुमच्या मुलांना, तुम्हाला ड्रॉइंग चांगली येत असेल तर गाय वासराचं स्केच तुम्ही काढा आणि त्याची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल। कारण काय बघा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। हे असं असतं का, ते तसं असतं का, हे असं नसतं ते तसं नसतं, हे करण्यापेक्षा त्या मागचा आपला भाव बघा की मला माझ्याकडे मूर्ती नाहीये तर मला ती पूजा करायची आहे, म्हणून तुम्ही एवढा सारा खटाटोप करताय आणि तुम्ही पूजा करताय गोवत्स द्वादशीची, हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजन करू शकता। या दिवशी उपवास सुद्धा धरला जातो। उपवास कसा केला जातो तर हा उपवास संध्याकाळी सोडला जातो। संध्याकाळी गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी खाऊन हा जो उपवास आहे तो सोडला जातो। या दिवशी गाय वासराचं दर्शन जे आहे ते आवर्जून तुम्ही घ्यावं। घराच्या बाहेर कुठे गोशाला वगैरे असेल तिथे जाऊन तर तुम्ही आवर्जून घ्या। आता हा गोवत्स द्वादशीचा उपवास प्रत्येकानेच करावा का? तुमच्याकडे करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, पण जवळजवळ सगळीकडे केला जातो। पण तुमच्याकडे करण्याची पद्धत नसेल तर तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल। आणि तुमच्याकडे केला जात नाही पण तुमची इच्छा असेल हा उपवास करण्याची तरी सुद्धा तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही। आता या दिवशी जर आपण उपवास केला तर या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत। या मागे सुद्धा एक विशिष्ट अशी कथा सांगितली जाते की ते का खात नाहीत ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। त्याचबरोबर या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे गवारीची शेंगाची भाजी आणि भाकरी खाऊन हा उपवास सोडला जातो। त्याचबरोबर दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ सुद्धा या दिवशी खाऊ नयेत। आणि बरेच जण तर या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत। गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा जो सण आहे वसुबारस साजरा केला जातो। महिला या दिवशी आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी हा जो उपवास आहे तो करतात आणि गाय वासराची जी पूजा आहे ती विधिवत पूजा करतात। आता गाय वासराची जी पूजा आहे ती या पद्धतीने साधीच करायची आहे। मूर्ती घरामध्ये असेल तर त्याच्यावर स्नान वगैरे त्यांना घालून गंध फुलं वगैरे सगळे जे सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने। आणि जर प्रत्यक्षात तुमच्या समोर गाय असेल तर ते कशी करायची हे सुद्धा मी सुरुवातीला तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे। आता या दिवशी गहू आणि मूग का खाल्ले जात नाहीत ते बघूया। एक आटपाट नगर होतं, तिथे एक कुंब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती, गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरं होती। एके दिवशी काय झालं, आश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली, सुनेला हाक मारली, मुली इकडे ये। सून आली, काय म्हणू लागली तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईल, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं म्हटली। आपण शेतावर निघून गेली, सून माडीवर गेली, गहू आणि मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली, गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती, त्यांना ठार मारलं, चिरली आणि शिजवून ठेवली आणि सासूची वाट बघत बसली। दुपार झाल्यानंतर सासू घरी आली, सुनेनं पान वाढलं, सासूनं बघितलं, तांबडं मांस दृष्टीस पडलं, तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं, सुनेने सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली, न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, हे देवा, माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर, गाई वासरं जिवंत कर, असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा निश्चय म्हातारीने केला। तेव्हा देवापाशी बसून राहिली, देवानं तिचा एकनिश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण देखील पाहिलं। पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या, तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं। मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली, ती उड्या मारत मारत प्यायला गेली, गायीचे हंबरडे बंद झाले, म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं, तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीनं गायी गोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले, नंतर आपण जेवली, आनंदी झाली। तसे तुम्ही आम्ही होऊ ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। तर या पद्धतीने ही जी गोवत्स द्वादशीची कथा आहे ती सांगितली जाते। त्यामुळे या दिवशी म्हटलं जातं की गहू आणि मूग याच्यापासून जे बनवलेले पदार्थ आहेत आणि ते खाऊ नयेत। आणि या दिवशी आपण गायीबद्दल कृतज्ञता म्हणून हा सण साजरा करतो, म्हणून दूध किंवा दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते सुद्धा या दिवशी खायचे नसतात। आता या दिवशीपासून दिवाळीची सुरुवात म्हणजे दिवे तर झालेच पाहिजे।
तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये दिवे लावण्याचा प्रयत्न करा, कारण ही तिन्ही सांजेची वेळ आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ मानतो, म्हणून या वेळेमध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न करा। पहिली पंथी जी आहे वसुबारसच्या दिवशी देवाजवळचा जो दिवा आहे तो तर लावायचाच आहे, पण त्याच्यासोबत ज्या आपण दिवाळीमध्ये मातीच्या पंत्या लावतो दिव्यासाठी, तर ती पंती सुद्धा देवघरासमोर पहिली ठेवायची। जिथे आपण ही गाय वासराची पूजा केलेली आहे तिथे एक पंती लावायची, तुळशीजवळ एक दिवा लावायचा, त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला सुद्धा आपल्याला पंती लावायच्या आहेत। सुरुवातीला हे मुख्य 5 दिवे लावायचे आणि त्यानंतर मग तुमच्या गच्चीवर, तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये जिथे जिथे कुठे तुम्ही दिवाळीसाठी दिवे लावता त्या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहेत। तर तुम्हा सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्यासाठी खूप आनंदाची राहो, माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा हो, पैशाची तर होच हो, पण मी सुरुवातीला जे सांगितलं की ह्या गोष्टी असल्या म्हणजे माता लक्ष्मीची खऱ्या अर्थाने कृपा होते, त्या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये होत। नमस्कार।